लालीला तरी ना सोडणार नाहीये मी. हिच्यामुळं गावामध्ये इज्जत गेलीये माझी. हिच्यामुळं पोलीस स्टेशनाचं तोंड बघावं लागलंय मला. न तर मी जन्माची हद्दल घडवणार रे. अजून राग आहेस का नाकावर? आता रागाच्या भरात अजून काही करू नको म्हणजे झालं. लाज वाटते का? त्या काल आलेल्या पोरीमुळे तुझ्या आईला जेलचं तोंड बघावं लागलं. काय नाही वाटलं का तुला सुद्या? तुझ्या जागी दुसरा कुणी असता ना तर आता पातूर ती लाली जेलामध्ये असती. तर जेल काय आपल्या बापाचं आहे का? उठसूट कुणाला पण धरून जेलमध्ये टाकायला? अगं असं नाही होत आहे. कवा तरी आईच्या बाजूनं बोल रे. त्या गोपाळकडं बघ कशी आईची न बायकोची री ओढत असतो ती. अरे बाबा तुला सांगते ना, हे जेलामधनं मला सोडवणं बिडवणं ना सगळं नाटक होतं त्याचं. त्यानंच लालीला फूस लावली असणार माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट कर म्हणून. अरे मी सांगते ना तुला. कशावरून? या लालीकडं बापाला देण्यासाठी पैसे आले कुठून? इथं आपण आपल्या हिश्श्याच्या जमिनीचे पैसे मागितले की गोपाळ लगेच हात वर करतोय. मग आता सासूच्या ऑपरेशनला पैसे कुठनं आणले? हाय बाबा बक्कळ पैसा आहे त्यांच्याकडं. असू देत, आपल्याला काय करायचं? आपल्याला सावध पण राहायचंय, नाहीतर आहे ना गोड बोलून आपल्या दोघांचा काटा काढतील ती. त्या लालीला तर तशी मी घरामध्ये नकोच आहे, पण त्याआधी मीच तिला घराच्या बाहेर काढते की नाही बघ. सुद्या माझ्या अपमानाचा बदला तर मी घेणारच आहे. सुद्या ना मी सांगते ना तुला, त्यांच्या खोलीमध्ये ना अजून बक्कळ पैसा असणार आहे. फक्त आहे ना आपल्याला मिळून तो शोधावा लागणार आहे. हा एवढं करशील ना आईसाठी? आता बघते मी ही लाली माझ्या तावडीतून कशी वाचते ते. जाऊ दे सोड, मी तुला का सांगतोय? तू माझं कधी ऐकलेस? यापुढे मी तुला खरंच काहीच नाही सांगणार. साकेत हे बघ, मला वाटतंय ना आज ना ही गोष्ट आपण सॉर्ट करून टाकूया. गोपाळजी कधी तुला काही बोललेत का माझ्या माघारी, किंवा नेमकं काय घडलंय, काही काम बिघडवलंय तुझं? अरे साकेत, आपल्या बिझनेसला त्या माणसामुळे किती मदत झालीये बरं. हे बघ मी बोलेन त्यांच्याशी, सॉर्ट करू आपण हे. का राग आहे तुझा त्यांच्यावर एवढा? अरे मी सगळं बोलतोय कारण मी काही गोष्टी डोळ्यांनी बघितल्यात. काय बघितलंयस तू असं, आणि काय स्वतःचे अझम्पशन्स करून घेतलेत? आय डोंट नो. हे बघ साकेत, मला पर्सनली असं वाटतं की मी जरी तुझ्यापेक्षा एखाद्या वर्षांनी लहान असले ना, तरी तुझ्यापेक्षा मी माझ्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव जास्त घेतले. सो तुझ्यापेक्षा तरी नक्कीच मला माणसं जास्त ओळखता येतात.